बघायला पण त्या फार प्रेमिकाला आणि काय आली होती अक्का माय बाबरी कांता बोलायला भाव
अक्का मायवा लागली होती बोलायला तुझ्या जोगी सोबे आणि माझ्या जोगी भाव दे पहिली ब्रिकात बघायला त्यावेळी तानाजीरापा काय नव्हता बोले त्या तरी जागे आला सर्व तयारी केली अक्का मायवानं त्या जागे आला वाट लागली अक्का मायवा चालायला 14 साल कोकण 18 लाख बालिक 9 लाख तेलिक आडवा मानवी युवा मानवी फिरून फिरून परण कष्टी झाली त्या जागे आला दादा जुगी सोगी लागली न्यायला आणि दादा जुगी सोगी नव्हती आता दिसायला वाट लागली चालायला सरशोटाला शेवटच्या वारीला निघून आली विका त्या काळापूरच्या रानाला त्या फारपडी विकायला हानमगिरीच्या शिवला 3 गावच्या ब्रिका शिववरती मायवाली त्या घोटणाच्या माळाला आणि नेत्राला लागली बघायला गारदानाच्या सावलीला विश्रांती मायवाला आली होती याला निवड्या या वेळेत तेरे निवड्या या वेळेत तेरे निवड्या या आणि एवढी आता फारपडी विकायला अक्का मायवा 3 गावच्या शुभला निघून आली गार झाडाच्या सावलीला उन्हाच्या कारात आणि दुपारच्या पाऱ्यात मायवा येऊन बसली त्या जाग्याला त्यावेळी लहानतानी बाळे घुरू लागली राखायला ढोरू लागली राखायला नदान मायवावर गेली आणि मायवाच्या जवळ येऊन मायवाला लागली आता बोलायला का कुठल्या गावच्या आणि कुठल्या शिवची या उन्हाच्या काळात आणि दुपारच्या पाऱ्यात या मळा मुरडाला बसण्याचे कारण काय त्या जाग्याला अक्का मायवा लागली बोलायला अरे बाळांनो सांगतो ऐकून घ्या तुम्हाला आजच्या दिवसाला असं चिंचणी सूर्यनगराची अक्का मायवा मी ब्रिका माझ्या बंधूला त्या तान्या वीर देवाला सोगई आले शोधायला 14 साल कोकणाने 18 लाख वाले 9 लाख दिली गाढवा मान दे जाली उभा मान दे फिरून फिरून मी कर्म कष्टी झालो पण सोगई नाही माझ्या बंधूला आता ब्रिका मिळायला बोलायला बघा
सोबई पाहिजे सांगशील का त्या जाग्याला आता मायवा लागली बोलायला चांदासारखे चांदणी मेघासारखे रोहिणी माझ्या जोगी भाऊजानी दादा जोगी सोगई पाहिजे रे बाबा त्या जाग्याला मायला नाही बोलायला घरी घरी नाचली सोगई तुला पाहिजे असला का तर या गावाला रे का हिरडपूर नगराला हिरडी गुती रायाला आणि रायानाच्या पोटाला सात लिखे आल्या त्या जाग्याला त्यातली जर तुला जर एखादी जर मुलगी पसंत पडली तर तुझ्या दादाला सोबे आणि तुला भाऊ दे म्हणून पसंत करून घेऊन जा त्या जाग्याला बोलाई गुण घेतला का मायवान आणि मायवा लागली बोलायला पण त्याचा वाडा कुठे आणि उडा कुठे सांगशीला का मला आजच्या दिवसाला बाजूला असणारा बोला का ऐकून घेतले मायवा वाटला निकांताचा लायला निघून आली त्या गावाच्या मधाला त्यावेळी बाळाने सांगितल्याने खून लागली निरकायला त्यावेळी गावाच्या मधाला उगावता पुढा चांदी सोन्याची उलिका तोरण लाली उमऱ्याला दिसायला लागली होती आता मायवा उलिका रोखायला वाड्याच्या समोर निघून गेली त्यावेळी गुजरायाला आपल्या पंचायत झोप्याला आणि झोपाळ्यावर बसून झोक्याला लावता गेला निघवायला लागली झोप्याला झोप्याला नव्हता गेला दादा दादा लागले म्हणायला गाडी लागली होती मारायला तरी होती रायाने ऐकून घेतलं त्या जागेला म्हणून लागला बाहेर बघायला पण बाहेरल्या बाजूला अक्का मायवाला आली होती दिसायच्या जाग्याला अक्का मायवाला नेत्राने पाहिले
विचार मनाचा केला आणि गरीबाच्या घरला गंगा भागीर ताकजीर बाबा चालून आले आजच्या दिवसाला अगं बाई अक्का मायवा देवघरची कन्या आली आपल्या वाड्याला पंचारती गबाया पाहिजे पाजळायला तांब्या पाहिजे हाताला घ्यायला घास मुटका आरतीमध्ये पाहिजे देवायला आणि निघून घाई गडबडी नाद पाहिजे दरवाजाच्या तोंडाला ज्या वेळी अक्का मायवाचं मी काय हिरळगुती रायनाच्या घरतीनं बोल ऐकले आणि घाई गडबडीने तडी तातडीनं पंचारती बाईने ब्रिकांता पाजळायला घास मुटका हळदीत ठेवला भरला तांब्या हाताला धरला वाचाल केली निघून आली बाईच्या बाजूला मायवाच्या पायावरील पाणी लाली घालायला डोळ्याला पाणी लालू दिला वायला त्याव्या उजव्या बाजूला घास मुटका टाकला पंचारतीनं चंद्रमुख मायवाचं वाळायला पायवानं उजवा पायवाड्यामध्ये टाकला आणि मायवा निघून आली आपल्या बाजूला रायानं तांब्या दिला मायवाच्या हाताला मायवा निघून गेली बाईच्या बाजूला भरली मायवा निघून आली घरवाड्याला बसायला बसका मायवा बसकाला बसली त्यातही मायवाचा विचार करायला हा वेळ मायवाचा पाऊल चारला त्यांना करायला नाही वड्या या वेळेत सोडायला